जे भाजपसोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही। अजित पवारांसोबत युतीच्या चर्चा सुरू असताना शरद पवार यांनी मोठं विधान केलंय। संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत आपण जाऊ शकत नाही असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलंय। फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या लोकांना सोबत घेणार असंही यावेळी शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली। तर प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या या वक्तव्यावर दिली। गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल तसे सगळे मंजूर आहे। पण सत्याच्यासाठी भाजपबरोबर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही। आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही। आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधूपणाचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही। तर शरद पवार यांच्या या वक्तव्यावर शिंदेच्या शिवसेनेचे संजय शिरसाट आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय राऊतांनी तसेच भाजप नेते आशिष शेलार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। पाहूया। शरद पवार साहेबांनी जर असं वक्तव्य केलं असेल त्याची मला कल्पना नाही, परंतु भाजप सोडून इतरांबरोबर राहा याचा अर्थ आपण समजू शकतात। शरद पवार साहेब कधीही सरळ मार्गी चाललेले राजकारणी नाहीत, म्हणून त्याचा उलट अर्थ सुद्धा निघू शकतो। मी जे बोललो होतो की शरद पवार साहेब हे विचारधारेचे पक्के आहेत। शाहू, फुले, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, ओमकार ठाकरे या विचारांवर त्यांची कायम श्रद्धा आहे। राजकारण सोडून द्या, या विचाराशी प्रतारणा करणारे ते स्वकीयांनाही माफ करत नाहीत। त्याच्यामुळे मला ठाम विश्वास आहे की जे भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन बाटले आहेत अशा बाटलेल्यांना ते आपल्याबरोबर घेणार। आम्हाला कुठे तुमच्या समोर जायचंय? पवार साहेबांचे वाक्य त्यांच्या पक्षाला त्यांनी काय सांगावं हा त्यांचा विषय आहे। भाजपचं नाव घेणार असतील तर भाजपला कुठे तुमच्यावर यायचंय? भाजप बरोबर 2014 ते 19च्या काळात तुम्हालाच यायचं होतं, तुम्ही चर्चा केली होती। केवळ चर्चा नाही, त्या काळामध्ये आवश्यक ते युती करण्यासाठी कुठली खाते कुठले विभाग इथपर्यंत गुप्तगू केली होती। थोडं पवार साहेब आठवा।